जत तालुक्यातील लकडेवाडी येथे मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली। लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून दारू पिऊन आलेल्या मुलाने दगडाने ठेचून आपल्या जन्मदात्या बापाचा खून केलाय। 55 वर्षीय खंडू श्रीमंत भिसे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। तर या प्रकरणी संशयित मुलगा पृथ्वीराज भिसे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। लकडेवाडी येथील खंडू भिसे आणि त्यांचा मुलगा पृथ्वीराज भिसे यांच्यात मागील काही दिवसांपासून वारंवार वाद होत होते। पृथ्वीराज याला दारूचं व्यसन असल्याचं सांगण्यात आलं। तो वडिलांकडे लग्न लावून देण्याचा सतत आग्रह धरत होता। गुरुवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास पृथ्वीराज हा दारूच्या नशेत घरी आला। त्यावेळी वडील खंडू भिसे घरात बसले होते। लग्नाच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झालं। वाद वाढल्यानंतर संतापलेल्या पृथ्वीराज यांनी दगडाने वडिलांच्या डोक्यात वार केला। यात खंडू भिसे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी हलवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले तसेच उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी आरोपी पृथ्वीराज भिसे याला ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि पुढील तपास सुरू होता। काल उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या लकडेवाडी येथील बंडगर वस्ती येथे खंडू श्रीमंत भिसे हे त्यांच्या अंगणामध्ये रक्ताच्या थोरळ्यात पडलेले त्याची आम्हाला बातमी प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे आम्ही सदर ठिकाणी जाऊन पाहता खंडू श्रीमंत भिसे यांच्या डोक्यात कशांतरी मारहाण होऊन ते जागेवरच मयत झालेले होते। सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर 160/26 BNS कलम 103(1) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील मयत खंडू भिसे यांचा मुलगा पृथ्वीराज भिसे यांनीच त्याचा डोक्यात दगड मारून तो पीत असलेल्या दारूच्या तसेच इतर गोष्टींना कंटाळून डोक्यात दगड मारून त्याचा खून केला असे निष्पन्न झाले होते। सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपी पृथ्वीराज खंडू भिसे याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। सदर घटनास्थळी माननीय वरिष्ठांनी भेट दिलेली आहे आणि सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत।